महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून दिलेली बेमुदत संपाची हाक. महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. आजपासून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा संप सुरू केला असून गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे राज्य सरकार सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याचं म्हणत हे संपाचं हत्यार कर्मचाऱ्यांनी उपसलं असल्याचं आंदोलन करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांतर्फे सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारे आंदोलन करून संपाचा इशारा देखील देण्यात आला होता. परंतु तरी देखील राज्य सरकारने याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केल्यामुळेच हे संपाचं हत्यार उपसावं लागलं असल्याची भावना आंदोलनकर्ता महसूल कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत हा बेमुदत संप सुरू झाला असल्याचं स्पष्ट केलं आहे. आजपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल कर्मचारी हे बेमुदत संपामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे आता सध्या जनतेची गैरसोय होणार आहे. त्याबद्दल पहिल्यांदा आम्ही जनतेची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. परंतु आमच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आहेत. त्या मागण्यांकडे शासनाने अद्यापपर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे. मागण्या मान्य न केल्यामुळेच आम्ही हा संपाचा पवित्रा घेतलेला आहे. त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव कर्मचाऱ्यांना संप बेमुदत आंदोलन करण्याचं हा पवित्रा पाऊल उचलावा लागलेला आहे. तरी शासनाने आमच्या तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अशी आमची शासनाकडे मागणी आहे. शासनाने आमचा अंत पाहू नये, त्याचप्रमाणे जनतेलाही त्रास होणार नाही याची देखील दखल घ्यावी. शासनाच्या विविध योजनांचं काम हे आमच्या महसूल विभागामार्फत पार पाडण्यात येतं. परंतु महसूलच्याच कर्मचाऱ्यांवर जेव्हा अन्याय होतो त्यावेळेस कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे आम्हाला हा आंदोलन करणं भाग पडलेला आहे. तरी आजपासून आम्ही सर्व महसूल कर्मचारी हे बेमुदत संपामध्ये सहभागी आहोत.